बजेटाच्या हायलायट्स तुमच्या मुखार दवरपाक तुमी सगळ्यांनी पळयला वाचता आसतनाच मेन प्रायोरिटी बजेटाची आशिल्ली ती मायनींग रिजम्पशन, ओके, एडवेंचर आनी इंटरलँड टुरिजम, मेडिकल टुरिजम, इको टुरिजम, ईज ऑफ डुईंग द बिजनेस, ह्यो बजेटाच्यो प्रायोरिटी आशिल्ल्यो. पर कॅपिटा इन्कम गोंयच्या 5.92 lakhs, which is the highest in the country. Okay, GST collection has crossed the protected revenue of considering the 14%. The growth is the first time since the implementation of the GST. Okay. We are coming up with the settlement scheme, Sabka Vishwas. Yes, scheme ज्यात पद्धतीची स्कीम वॅट, CST, लक्झरी टॅक्स ही जी स्कीम उरल्या जाता तिके बेगीन फाटली लॉंग पेंडींग 15 वर्सांपासून म्हणजे लोकांचे लॉंग पेंडींग इश्यूज आसा ती फुडल्या खरें म्हणल्यार 6 म्हयन्याच्या कार्यकाळात बट थोडोसो लागताले पिरियड चड दितले बट वन टायम तेजी कितें तरी एक स्कीम बेगीनच म्हणजे मार्च म्हयन्याच्या पयलीं आमी लॉन्च करता. GDP growth peaked at 8.6%, revenue surplus 353.61 crores, budgetary allocation 21,056.36 crores, revenue expenditure it is on 14,906 crore, capital expenditure 569.32 crores. Okay, main is the Chief Minister Apprenticeship Scheme through the Goa Human Resource Development Corporation. Goa Chief Minister's Apprenticeship Scheme ही स्कीम ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जावन सुद्दां जे आसता तांकां गव्हर्मेंट डिपार्टमेंटां तशेंच प्रायवेट इंडस्ट्री, बँक्स ह्या सगळ्या सॅक्टरांनी घेवप हो आमचो उद्देश आसा. म्हणजे एक वर्क कल्चर डेवलप करपा खातीर गोंयांत पोस्ट ग्रॅज्युएट जालो भुरगो किंवा इंजिनियरींग जालो जाल्यार हांव बेकार आसा म्हणटा तो खंयच बेकार उरचो न्ही. प्रत्येक पास आवट जाल्लो भुरगो जो आसा हो एप्रेंटिसा सकयल एक वर्स तरी कामाक वचो जेणे करून वर्क कल्चर डेवलप जातलो आनी ऑटोमॅटिकली ताका प्रायवेटानूय बी फाल्यां सकाळी बरो काम करता म्हणून ताका एब्जॉर्ब जावंक शकता. इनिशियली हाका आमी प्रोविजन केलां. आमचें म्हणणें आसा की केंद्र सरकारची स्कीम आसा वीच इज 1,500 गिवींग फ्रॉम द सेंट्रल गव्हर्मेंट. वी आर ऑल्सो पुटींग अवर शेअर्स एंड वी आर आस्किंग फॉर द प्रायवेट कंपनी टू पूट देअर शेअर एंड गिव द गूड हॉनरेरियम एंड वीच इज फॉर द 1 year. आमी गव्हर्मेंट डिपार्टमेंटांनी सुद्दां एप्रेंटिशीप करपा खातीर घेतले. ज्या फाटल्या 2 वर्सांक सुद्दां जे ग्रॅज्युएट जावन घरा कडेन आसा तांकांय इन्क्लूड करपाचो प्रयत्न आसा. टप्प्याटप्प्यांनी स्कीम डिझायन करून वेवस्थीत रित्या एप्रेंटिशीप खाला हाका घेतले वतले. आज पर्यंत पुराय देशांत गुजरातान ह्या पद्धतीची चीफ मिनिस्टर एप्रेंटिशीप स्कीम ही इम्प्लिमेंट केल्ली आसा. गोवा इन्स्टिट्यूट फ्युचर ट्रान्सफॉर्मेशन इन लायन वीथ द नीती आयोग ह्या पद्धतीचे आमी इन्स्टिट्यूशन हे स्थापन केलां. Infrastructure project, Zuari Bridge completion by the December 2021. Okay, Goa Southern at New Delhi, accounts building at Parwari. Okay, then district library, Mapsa, bridges at Vithalapur, Maye, Harvale, Sakri, Paikul, Valpai, and Hodar at Kudsadyar. Okay, then GAD building at Pato, which will be again iconic building. The design stage sadhya asa consultant float kela. It is one of the tallest building in the state. त्या पद्धतीची बिल्डिंग करपाचो आमचो मानस आसा. वॉटर सप्लायच्या बाबतीत 27 MLD एट ओपा, 10 MLD एट म्हैसाळ, ताज्या उपरांत साळावलीम इरिगेशन, सांगे आनी पियोळ हांगासर रुरल एरिया वॉटर सप्लाय स्कीम. म्हादईच्या वेगवेगळ्या बंधारा आनी हे बांदपा खातीर 50 crores रुपीजचे प्रोविजन हे आमी केलां. डिसेल्टिंग ऑफ साळ रिवर, म्हापसा रिवर, कोलवाळ क्रीक रिज्युनेशन आनी सांतिनेज नाला. स्पेशल पंपिंग स्टेशन एट पणजी. पणजेन फाल्यां फाटल्या दिसांनी फ्लड लायक सिच्युएशन जाल्लें त्या खातीर स्पेशल. ओके, इन एग्रीकल्चराच्या बाबतीत ऑर्गेनीक एग्रीकल्चर युनिवर्सिटी सुरू करपाचो आमचो मानस आसा. इट वील टेक लॉंग टायम बट ते आतां पासून जर आमी प्रोविजन दवरीत जाल्यार ती सुरू जावंक शकता. GI टॅगिंग फॉर द लोकल ब्रँड आमी GI टॅगिंग करपाक सुरू केलां. ओके, श्रम सन्मान ही नवीन स्कीम आमी इंट्रोड्यूस केल्या. श्रम सन्मान हेजो अर्थ जे हार्ड वर्कींग लोक आसा म्हणजे शेतकाऱ्यांक ज्या पद्दतीन लेबर मेळना ह्या पद्दतीन लोक काम करता तांकां श्रम सन्मान ह्या नांवान येवजण आमी सुरू करतले. तेजे सगळे रुल्स रेग्युलेशन्स जे आसा आमी एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक फ्रेम करपाक लायल्या. ही नवीन स्कीम आमी म्हणजे कश्ट करतल्याकूच पयशे मेळपाक जाय. फुकट पयशे मेळपाचे थोडेशे बंद जावन
जो काम करपाक तयारी आसा अशा लोकांक पयशे मेळपाक जाय ह्या आदाराचेर श्रम सन्मान ह्या पद्दतीची स्कीम आमी लॉन्च केल्ली आसा. ओके. त्याच बरोबर एनिमल हजबंड्री आनी वेटनरी सायन्स आमी नवीन वेटनरी हॉस्पिटल सुरू करपाचो आमचो प्रयत्न आसा. स्टे कॅटल स्कीम आतां पर्यंत पयशे पंचायत आनी मुन्सिपाल्टींतल्यान वयताली ते सोडून सुटसुटीत जावची चड NGOज सगळींच कामां सरकार करूंक शकना. त्या खातीर स्टे कॅटल जे आसा गोंयभर जी गोरवां रस्त्यार भोंवता हांकां वेगवेगळे NGO हे फुडें येवचे आनी तांच्यांनी ह्या गोरवांक पोसपाचो आनी तातूंतल्यान उत्पन्न तयार करपाचो प्रोजेक्ट तयार करचे. गोंयान आतां पर्यंत 4 आसा. लोकांनी वचून पळोवचें. त्याच धर्तीचेर 40 मतदारसंघात सुद्दां एक प्रकल्प आयलो जाल्यार तितके मोठे रिसोर्सीसूय तितूंतल्यान निर्माण जावपाक शकता. त्या खातीर ती स्कीम ही नवीन आनी सुटसुटीत केल्या जेणे करून खूब NGO ह्या स्किमींतल्यान येवपाक जाय. टुरिजम हांगासर आमी फोकस इको टुरिजम, इंटरलँड टुरिजम, एडवेंचर टुरिजम, मेडिकल टुरिजम हाजेर फोकस केला. हांकां रजिस्ट्रेशन आनी तांकां सिंगल विंडो क्लियरन्स दिवपाचें थारायलां. ओके. टुरिस्ट गायड सपोर्ट स्कीम आमी नवीन स्कीम टुरिस्ट डिपार्टमेंटान लॉन्च करता वीच इज अ टुरिस्ट गायड सपोर्ट स्कीम. म्हणजेच गोंयचो तरणाटो जो बेकार आसा ताका टुरिस्ट गायड म्हणून ट्रेनिंगूय दिली वयतली. ताका मिनिमम ऑनरेरियमूय मेळटलें आनी जो कोस्टल लायनीचो टुरिस्ट हिंटरलँड व्हरपा खातीर एखाद्या वेळी ताणी बस घेतली जाल्यार ताकाय तोय सपोर्ट केलो वयतलो. तरणाट्यांक नवीन रोजगाराच्यो संदी उपलब्ध करून दिवपा खातीर टुरिस्ट गायड सपोर्ट स्कीम वीच वी हॅव लॉन्च टू द टुरिजम डिपार्टमेंट. थीम पार्क, एम्युजमेंट पार्क वेगवेगळे कडेन जे प्रायवेट प्लेयर्स दे आर रेडी टू इन्वेस्ट ऑन अ PPP मोड. वी आर कमिंग अप विथ द एम्युजमेंट पार्क, थीम पार्क ह्या वेगवेगळ्या इंटरलँड गांवांनी मोठ्या प्रमाणात वेळ पडलो जाल्यार सरकारूय त्यांच्या बरोबर टायअप करून अशा पद्दतीचे प्रोजेक्ट हाडपाची आमची तयारी आसा. हेरिटेज सर्कीट आमी जे म्हटलां सांखळे, सांगे, बोंडला अशा पद्दतीची नवीन हेरिटेज सर्कीट ही सुरू करपाचो आमचो प्रयत्न आसा जेणे करून टुरिजम इंटरलँड वचपाक लागतलें. सोशल सेक्टर आनी ट्रायबल वेलफेअर खंयचीच स्कीम आमी बंद करूंक ना. एक सुद्दां सगळ्यो स्किमी येवजण्यो आमी चालू दवरल्या. पण तरी सुद्दां आमी 25,000 वेटिंगाचेर आशिल्ले गृह आधार हांकां आमी फुडल्या 31 मार्च पर्यंत म्हणजे 10,000 पयल्या टप्प्यान आनी 15,000 दुसऱ्या टप्प्यान तांकां रोखडेच सँक्शन केले वयतले. उलट पेक्षा सोशल वेलफेअरान आमी सहायता स्कीम ही थोडीशी मॉडिफाय स्वावलंबन स्कीम ही थोडीशी मॉडिफाय केल्या. सहायता स्कीम वीच इज फॉर द ट्रेडिशनल ऑक्युपेशन म्हणजे गोंयान जे पारंपारीक वेवसाय आशिल्ले पारंपारीक वेवसायान सगळे येता सुतार काम पासून ते सोनार काम पर्यंत ह्या सगळ्या जाणांक नवीन स्कीम आमी लॉन्च करता तांकां सपोर्ट करून तांच्यांनी आपलो बिझनस फूल फ्लेज करचो म्हणून सहायता स्कीम आमी लॉन्च करता. स्वावलंबन स्कीम फॉर द आर्टिजन ओके ही आमी लॉन्च करता. ओके. अंगणवाडीचे वर्करांचे वय आमी 60 वयल्यान 62 व्हेलें. तांचें मानधनूय आमी वाडयता. कोऑपरेटिवान आमी थोडोसो प्रोविजन ज्यो सोसायटी डबघाई गेल्या बुडपाच्या स्थितीत आसा आमी सद्या मॉनिटरी प्रोविजन केला. फुडें कितें करपाचो ताजेर आमी विचार करता. लेबर वेलफेअर फंड वेवस्थीत रित्या आमी युटिलायज करतले. इंडस्ट्रीच्या बाबतीत शटल बस सर्वीस म्हणजे वेगवेगळ्या डेस्टिनेशना वयल्यान वेगवेगळ्या हितूर IDCनी शटल बस सर्वीस जी आसा ही सुरू करतले टू अगेन प्रमोट द लोकल यूथ फॉर द प्रायवेट इंडस्ट्री. काम जॉब मेळचे कारण आतां प्रॉब्लेम आसा खूब भुरगे वचूंक तयार आसा बट बस सर्विसीस ना. इन 3 शिफ्ट वी आर स्टार्टींग. हाजो पयलो प्रयोग म्हणून फाटल्या वर्सभरांतल्यान आमी सांखळेंतल्यान सुरू केल्या. ऑलरेडी ती चलता. व्हेरी गूड रिस्पॉन्स आमकां त्या बसीक मेळ्ळा. इतर भागांतल्यान अशाच पद्दतीच्यो शटल बस सर्विसीस सुरू करपाचो IDCच्या माध्यमांतल्यान आमी हें दवरला. इन एड्युकेशनच्या बाबतींत आमी IIT NIT स्कूल ऑफ लॉ आसा. सगळ्यांत व्हडली गजाल जी आसा इट इज एन इंडस्ट्रियल इंटर्नशीप फॉर टिचर्स एंड स्टुडंट्स. आमकां इंडस्ट्रीनी कसली गरज आसा ताच्या खातीर टिचर्सूय बी इंडस्ट्रीनी वचून ट्रेनींग घेतले फॉर द हायर एड्युकेशनचे. वी आर मेकिंग देम कंपल्सरी एंड इन वायल स्टडींग द स्टुडंट्स वील ऑल्सो 3 month इंटर्नशीप इन इंडस्ट्री which will be again compulsory in a different industry. त्या सेक्टरांतल्या इंडस्ट्रीक वतले. गोवा प्रायवेट युनिवर्सिटी एक्ट आमी ऑलरेडी बिल इंट्रोड्यूस केला. एक्ट करता सो दॅट सो मेनी प्रायवेट इंडस्ट्रीज म्हणजे वीच इज वी आर प्रोमोटींग गोवा एज अ एड्युकेशनल हब
वी आर प्रोमोटींग गोवा एज अ एड्युकेशनल हब. प्रायवेट युनिवर्सिटीज हांगासर वेगवेगळे येवपाक इंटरेस्टेड आसात ते बऱ्यापैकी हांगासर येवपाक शकतले. गोवा आर्किटेक्चर कॉलेज आणि गोवा आर्ट कॉलेज हांगासर आमी दोनूय कडेन पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सीस हे ऑलरेडी त्यांच्या कन्सर्न डिपार्टमेंटा कडेन कळयल्ले आसा. फॉरेस्टाच्या बाबतींत आमी फॉरेस्ट रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि बायोडायवर्सिटी पार्क वेगवेगळे कडेन डेव्हलप करता. ओके. Reconstitution of the State Finance Commission regarding the local bodies. We are introducing the small professional tax, बारीकसो professional tax to list out at least गोंयांचो आमी थोडोसो ल्हानसो इंट्रोड्यूस करता. Training for the local body staff उरतले. We are empowering the Jilla Panchayat by giving them additional powers. Okay. Again we are beautification of the Lohia Maidan. आमी हे धरून हातान घेतलेले आसा. Health sector आमी again we are in the super specialty hospital, cancer research hospital and district hospital. Long pending issue of district hospital Margaon हे जाता तितके बेगिनात बेगीन complete करतले. We are proposing to be the medical college in the South Goa district. In the vision with the Niti Aayog, they are proposing the one college in each district. Okay, so we are proposing on PPP mode in a South Goa district. We are proposing it. Okay. Ayush Mental Health Care Clinic, we are starting. आमी रोखडेच बेगिनात बेगीन आमच्या रायबंदच्या हॉस्पिटलान ह्या पद्धतीचे क्लिनिक विथ द आयुष डिपार्टमेंट वी आर स्टार्टिंग. ओके. आर्ट अँड कल्चरच्या मार्फत कला भवन एट म्हापसा, पेडणे आणि सांगे. ओके. आणि सेटअप द न्यू गोवा म्युझियम. सध्या आमचो गोवा म्युझियम बंद आसा. अंदूच्या वर्साक आमी गोवा म्युझियमाचें काम हे बेगिनात बेगीन सुरू करतले. इन स्पोर्ट्स वी आर होस्टिंग द नॅशनल गेम्स. In home department, we are the integrated inspection plaza at all entry points. Okay, to keep the check on each and everything. It is an integrated inspection plaza, we mean to say. आमी गोंयान येवपी दूध आसतलें, नुस्तें आसतलें, लिगल इल्लिगल जें कितें सगळें येता ताजेर एक चॅक दवरपाक आनी टू फॅसिलिटेट द ऑल द व्हेहिकल्स. प्रत्येक कडेन म्हटल्यार आतां ही गाडी आडयता, थंय गाडी आडयता, ह्यान फुडें तें जावचें ना. एकूच कडेन एकदांच तेजे डॉक्युमेंट चॅक केले वयतले आनी वील गिव देम वन एंट्री पास देर ओनली सो दॅट दे कॅन एंटर इन टू द स्टेट. वायल गोईंग आउट ऑफ द स्टेट वील रिमूव दॅट. एंड दॅट बेसीस म्हणजे टू फॅसिलिटेट देम इन शॉर्ट वी आर डुईंग दीस. Information and publicity state of the art convention center of the 5,000 capacity at Dona Paula under the information department. Okay. Implementation of the advertisement policy, introduction of the Goa journalist bill we are introducing for the coming next assembly. Waste management च्या बाबतीत plant is from convert the plastic waste to fuel आमचो पेडणे हांगासर जाता. Finance capacity. Transport च्या बाबतीत 50 इलेक्ट्रिकल कदंबा बसीस आमी घेता. Construction of the म्हापसा केपें सांगपाचो उरलेलो एक म्हणजे वास्को बस स्टँडूय आमचो कंप्लीट जावपाचो आसा. वास्को मडगांव सॉरी मडगांवूय बी आमी घेतलेलो आसा ऑलरेडी. तो बजेटाच्या हितून येवं नासलो बट वास्को एक, मडगांव एक, बिचोले एक, साखळे एक हे बेगिनात बेगीन कंप्लीट जातले. ओके. सिव्हिल एविएशनच्या बाबतीत ऑलरेडी मोपाचें काम परत एकदा नेटान सुरू जालां आनी तें आमी 2022 पर्यंत कंप्लीट करतले. स्कील डेव्हलपमेंट सेंटर इन एविएशन वी आर स्टार्टिंग. ओके. आनी रिजम्पशन ऑफ मायनींग वन्स अगेन. म्हाका दिसता टॅक्स प्रपोजलच्या बाबतीत तुमच्या लक्षात आयलें आसतलें आमी ल्हानसो टॅक्स जो आसा पळय न्ही पयशे खंयसरूच सामान्य मनशाच्या तकलेचेर मात सुद्दां वजें न दवरता, सामान्य मनशाक खंयसरूच त्रास न करता आमी बजेटाची तारेवरची कसरत करपाचो जो प्रयत्न केला हितूर आर्थीक बोजें हें सामान्य मनशाचेर खंयसरूच पडचो ना हाची खबरदारी घेतल्या. ताका लागून आमी थोडोसो एक्सायज ड्युटीज आनी फीज थोड्योश्यो वाडयल्या. आमी स्टॅम्प ड्युटी थोडीशी वाडयल्या. आमी लँड रेट्स जे आसा पळय ते रिवायज केल्या म्हाजें म्हणणें आसा. आनी अगेन द कन्वर्जन फीज वीच इज अगेन रिलेटेड आसा तेकाच सब्जेक्ट तो आनी थोडीशी कोर्ट फीज मिनिमम. ह्यो तिनूच गजाली जर पळयत जाल्यार आमी खंयसरूच कांयच ना पेट्रोल ना आनी कितें वाडोवंक ना. म्हाका दिसता उरलेलो आमच्या वॅबसायटीचेर उरलेलो सगळो टॅक्सेशन पार्ट जो आसा हो वॅबसायटीचेर आमच्या रोखडोच 5 मिनटाच्या भितर ईच एंड एवरी फिगर वायज प्रत्येक आमचो अपलोड जातलो. सो तुमच्या सगळ्यांचें सहकार्य आतां पर्यंत आसा, फुडें आसचें हाजी अपेक्षा. थँक्यू.
आमी टोकन सध्या आमी म्हटलां कारण ती सुरवात जावपाक जाय. वी हॅव कॅप्ट द टोकन ऑफ द 1 crore ऑफ रुपीज फॉर द रिवायवल. तितून आमी म्हटलां हाज्या फुडें इन लायन वीथ द सेंट्रल गव्हर्मेंट दे शूड कंपल्सरी डू द इन्शुरन्स ऑफ दॅट अप टू द 1 lakhs. लोकांचो साल्वार जावपाक जाय हाज्या खातीर. नाजाल्यार आमी तांकां फुडें बिझनेस करपाक आनी करपाक अलाव करपाना. क्रेडीट सोसायटीज रायट. हांवें तेंच म्हटलां न्ही वी हॅव कॅप्ट द प्रोविजन ऑफ द 1 crore ऑफ रुपीज. सो आमी ताजेर विचार करता. वी हॅड कॅप्ट ओपन. वी आर नॉट सेईंग दट स्पेसिफीक. येस इट इज मडगांव इज देर. फक्त म्हाज्या स्पिचीन येवंक ना तें. बट आमी मडगांवाचे ऑलरेडी तो प्रोजेक्ट केला. आमी इन्स्ट्रक्शन्स दिला. तेजें काम GSIDCन सुरू केलां. इट इज ऑनगोईंग आसा. इट इज देर इन दीस इयर बजेट. आमी एक्सायजाच्या बाबतींत जो केला तितूंतल्यान 150 सुमार म्हटलेलो आसा. बाकीचे वेगवेगळे आसा तितूरय आमकां आतां डॅट डिपेंड्स न्ही आफ्टर ऑल. आमी जो म्हटला तुका लँड कन्वर्जनचो म्हटला लँड हेजो म्हटला पळय न्ही डॅट डिपेंड्स एवरी हे. इट इज प्रपोजींग बॉरोविंगाचेर आमी लिमीट दवरची पडना. गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंड रिजर्व बँक ऑफ इंडिया दे ऑलवेज कीप द लिमिट्स. ह्या वर्साची लिमीट आमची 2700 आशिल्ली. ती आमी दवरिना. तेच दवरता. त्या लिमिटाच्या भायर आमी वचना. लास्ट इयरचो बजेट तुका जो आसा पळय न्ही आमी 31 मार्च सोंपल्या उपरांत वी आर गिवींग द एक्शन टेकन रिपोर्ट. दॅट टायम यू वील नो. एम्प्लॉयमेंटाचेर तुका सांगलें स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑलरेडी आमचें कार्यनिवृत्त जालें. ओके. मोठ्या प्रमाणांत एम्प्लॉयमेंट ज्यो आसा पळय न्हू ह्यो गव्हर्मेंटाच्यो एडवर्टायज जावपाक सुरू जातल्यो. दॅट इज द वन थिंग. सेकंड जर तूं पळयशीत जाल्यार आमी जी गोश्ट म्हटलां म्हणजे जे मुख्यमंत्री एप्रेंटिसशीप एक्ट हाज्या खातीर वर्क कल्चर डेवलप जावचो. ह्या माध्यमांतल्यान सपोज ओनू जर धरून तर एक 5000 भुरगे जर एप्रेंटिसशीप गेले ऑटोमॅटिकली बँक सेक्टर प्रायवेट सेक्टरांत तेच भुरगे फुडल्या वर्सा तेंच्याच भितर ते जॉयन जाले वयतले. दॅट इज द सेकंड. आमी प्रायवेट इंडस्ट्रीनी जांकां नोकऱ्यो मेळपाक जाय म्हणून बरेच जाण कित्याक वचना भुरगे. दॅर इज अ नो ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज इन 3 shift. वी आर प्रोवायडींग दीस टायम द ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज इन 3 shift. ते करता. फोर्थ थिंग आमी लेबर एंड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटाच्या वतीन CIIच्या बरोबर आमचो टायअप आसा. कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया. इट इज ऑल इंडिया लेवलाचेर दे आर वर्कींग इन प्रायवेट सेक्टरांत तांकां कावन्सिलींग करप आनी तांकां कशा पद्दतीन इंडस्ट्रीन नोकरी दिवप हाज्या खातीर ते ऑलरेडी वर्कींग करता. तेंच्या बरोबर टायअप केला. एम्प्लॉयमेंट एंड लेबर डिपार्टमेंट इज वर्कींग ऑन दॅट. ऑफकोर्स म्हणजे हांव तुका सांगता म्हणजे 2022 पर्यंत जर मोपा सुरू जालें जाल्यार हांव तुका परतूय सांगता म्हणजे आमी जो टार्गेट दवरता वीच वील क्रॉस द मोर दॅन 25,000 ऑफकोर्स 2022 पर्यंत. पाडन. येस आमी ज्या पद्दतीन डिमांड आसा त्या पद्दतीन वेगवेगळ्या कडल्यान ज्या प्रपोज सपोज बाबा 20 भुरगे इफ दे आर स्टार्टींग वी आर रेडी टू गो फॉर द वेर्णा वी आर रेडी टू गो फॉर द कुणय. ह्या पद्दतीन थंयसरल्या आमी ऑलरेडी इंडस्ट्रीज एसोसिएशन हांच्या कडेन उलोवपाक सुरू केला. आमी तांच्या कडल्यान प्रपोजल घेवन तुमी कितले भुरगे घेता हाजेरूय शटल सर्वीस दिवपाची आमची तयारी आसा. Yes, that will be also done by the Staff Selection Commission. Second question is, your budget is a 351 odd crore revenue surplus. Last year it was 400 odd crores. Has the revised estimates met the 400 crores claim? We are giving the action taken report after the 31st of March only. That time only we can compare the statement. But normally along with the budget you also have a revised estimate. No, how we can give? We are proposing budget in the February. So that after the 31st March only we can do that. Yeah, but it's a revised estimate. Always when a budget is presented, a revised estimate of the current financial year is. It is there. I want to know whether that figure. It is there actually. You go through that. Does it match? I'm asking. I'm just asking. Does it match the 400 odd crore claim? Oh. No, it is always there is a difference. Always there is a difference. What is the GST shortfall for the current financial year? And do you think that the tax proposal will match that? Whatever the GST we have proposed for the last time, it is of course it is there are still 2 installment in the month of Feb and March. Okay, after that it will